कोण आहे तुझ्या आईला? ए तू काय करतो इकडे? इथं घाणीत झाड घेऊन नाचायला आलोय, तू पण ये संग नाचायला. बबनराव, अहो किती चक्र मारायला लावतो तुम्ही? आमची पतसंस्था तुम्हाला कसं कर्ज देणार परत? दिवाळी आलीये, फराळ करायचंय, काय ते पैशाचं लवकर बघा. अरे ही काय यायची वेळ झाली तुझी? कधी पण यायचं, कधी पण जायचं. आता खाडाच लावतो बघ. दिवाळी द्या नशे. तुला दिवाळी देतो, पण तुला छोटंसं काम करायला लागेल. आंघोळीला पाणी गरम करत. मला उशीर झाला, तुम्ही बघा तुमचं. माझं झालं की मग त्या कामाला, नाही तर ते सोडून बस घरात. पैशाची काय कमी राहिली आता तुला? आणि पैसे संपलं म्हणजे मग काय करणार? तेव्हा करायलाच लागेल की नाही का? मी नाही सोडणार का. नशीबवान हा सिनेमा लवकरच तुमच्या भेटीला येणार आहे आणि या सिनेमाच्या निमित्तानं आज आपल्यासोबत गप्पा मारायला माझ्यासोबत आहेत या सिनेमाचे दिग्दर्शक अमोल गोळे, त्याचबरोबर या सिनेमातले कलाकार भाऊ कदम, मिताली जगताप आणि नेहा जोशी. कसा नेमका नशीबवान हा संपूर्ण सिनेमा साकारला याबद्दल अर्थात जितकी मला एक्साइटमेंट आहे जाणून घ्यायची तितकीच तुम्हाला सुद्धा असेल. त्यामुळे फार वेळ न घेता आपण सुरुवात करूया दिग्दर्शकांपासून. सगळ्यात आधी नशीबवान म्हणजे नाव बघून असं वाटतं की काहीतरी धमाल असणार सिनेमामध्ये. नावाबद्दलची काय कथा आहे? म्हणजे या सिनेमाला नशीबवान हे नाव द्यायचं असं कधी ठरलं? ठरलं म्हणजे जेव्हा मी स्क्रीन प्ले लिहायला घेतला तेव्हाच मला कुठेतरी जाणवलं की एक माणूस जो ज्याच्या आयुष्यात काहीतरी घडतं, तो काही चुका करतो, तो त्यातून सावरायचा प्रयत्न करतो. या सगळ्यामध्ये तो जसं जसं घडेल तसं तसं तो ते त्याला फॉलो करत राहतो. त्याच्या काही गोष्टींमधून तो शिकतो, काही गोष्टींतून तो पडतो, झडतो. या सगळ्यामधून तो बाहेर पडतो आणि तो ज्या प्रकारे बाहेर पडतो तर मला तो एकंदर असा सगळा खेळ असा वाटला की तो शेवटी नशीब तारून नेतं त्याला. म्हणून सिनेमाचं नाव मी नशीबवान असं ठेवलं. भाऊ, तुम्हाला विचारायला आवडेल म्हणजे गणवेशापासून ते डान्स बारमधले गाणं, म्हणजे अशा वेगवेगळ्या छटा ट्रेलर आणि गाण्यांमधनं बघितल्या. सगळ्यात आधी तुमच्यासाठी नशीबवान सिनेमा काय? खरं तर हा नशीबवान सिनेमा माझ्या आयुष्यात नशीबच घेऊन आला आहे असं मी म्हणेन. जेव्हा हा पब्लिक डोक्यावर घेईल आणि त्यांना आवडेल तर हे नक्की त्यांनाही जाणवेल की खरंच हा नशीबवान माझ्यासाठी नशीब घेऊन आला आहे. कारण यातलं जे कॅरेक्टर आहे म्हणजे माणूस म्हटल्यानंतर जो म्हणतो ना की आजूबाजूची परिस्थिती आणि त्याचं नंतर आलेलं वलय, एक अशी घटना घडते की ज्याच्यातून तो सगळं हे करत राहतो आणि त्याच्यामध्ये तो घरी लक्ष नाही देत. म्हणजे घरच्यांना विसरत कसा चालला आहे, ज्या गोष्टी घडत आहेत त्याच्या आयुष्यात त्या, आणि त्या घडत 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 एका अशा पॉईंटला जातो जिकडे तो आता म्हटलं की गाणं पाहिलं तर ते का होतं, ते तिकडे का जात होतो, किंवा घरी एवढी चांगली बायको मुलं असतानासुद्धा तरी तो त्या गोष्टीकडे वळतो. ह्याच्याशी काहीतरी संबंध असलेला नशीबवान चित्रपट. आणि म्हणून तुम्हाला ती दोन्ही गमती बघायला मिळणार आहेत. आधीचा बबन, जे बबन कॅरेक्टर आहे माझं, आणि नंतरचा बबन. आणि नंतर बबनचं काय होतं तर हे सुद्धा तिसरं एक आहे जे बघायला मिळणार आहे. अगदी प्रेक्षकांना तुम्ही म्हणजे अगदी दररोज खळखळून असायला भाग पडता. आणि या सिनेमाबद्दल विशेष बघायचं म्हटलं तर एक तुमच्या कॅरेक्टरला वेगळ्या छटाच बघायला मिळतात. म्हणजे गाणं असेल किंवा ट्रेलरमधले जे डायलॉग आम्हाला ऐकायला आले ते सगळं असतील. हा सगळा कॉम्बो तुम्ही कसं एन्जॉय केला? खरं तर मला असं चित्रपट करायला आवडतात किंवा नाटकसुद्धा आवडतं. पण जेव्हा मी सुरुवातीला नाटक असं केलं होतं ब्लॅक कॉमेडी टाईप, खूप कॉमेडी नव्हती जी आता मी करतो तशी नव्हती, किंवा प्रायोगिक नाटकसुद्धा केलं होतं, ते आवडतं मला मुळात. पण आता छापच पडली आहे कॉमेडी, लोकांसमोर आलो आहे तर ते लोकांना तसंच असतं. मी दिसलो तरी हसतायत. कधी असं होतं की आता तर ते सगळीच म्हणजे मंडळी, लहान पोरं काय तरुण काय सगळेच. त्यामुळे मला तर ती आतली प्रत्येक आर्टिस्टची इच्छा असते की एक काहीतरी वेगळं करावं आणि हे आत्ताच करायला पाहिजे. खरं तर म्हणजे एकदा खूपच झालं की कॉमेडीचं ह्याचं सिरियस, आणि माझा टाईमपास येऊन गेला. त्याच्यात मी वडील केला होता दगडूचा, त्यामुळे तिथून सुरुवात झाली होती थोडी.
की आवडलं होतं ते सुद्धा कॅरेक्टर. म्हटलं आपण गंभीर काही मिळालं करायला तर नक्कीच करू, कारण काहीतरी ती भूक असते ना कलाकाराची, ती भागली जाते. आणि म्हणून मग हा चित्रपट करताना मी लगेच ॲक्सेप्ट केला. म्हटलं हेही दाखवायला पाहिजे, असं नको व्हायला की नाही याची कॉमेडीच आवडते, सिरियस नको, कारण आपण दिसणार दररोज पडद्यावर, तर थोडं वेगळं करून बघावं, म्हणून मी हा घेतला चित्रपट. अगदी. मिताली, भूमिका कशी आहे? अमोल बोलला तशीच की गीता ही प्रत्येकाला, गीतामध्ये प्रत्येक आपली आई बघेल. म्हणजे मी स्वतः एक आई आहे, त्यामुळे मी रिलेट करू शकते त्या कॅरेक्टरबरोबर, किंवा मी माझ्या आईला पण रिलेट करू शकते. तर ती इतकी आपलीशी वाटणारी आहे, म्हणजे की जर तिच्या मुलाकडून चूक झाली तर ती त्याला मारायलाही मागे पुढे बघणार नाही. आणि जनरली आपल्या मिडल क्लास फॅमिलीमध्ये किंवा लोअर मिडल क्लास फॅमिलीमध्ये असं होतं की काही वर्षानंतर नवरासुद्धाही एक मूल असल्यासारखंच बायको घरातली बघते. त्यामुळे नवऱ्याची चूक झाल्यानंतरही ती तेवढ्याच हक्काने, जेवढ्या मुलांवर राग दाखवते किंवा रोष दाखवते, तेवढ्याच आपलं मूल चुकलं या हेतूनी त्याला जी काही शिक्षा करते. असं ते एक खूप स्ट्रॉंग कॅरेक्टर आहे. म्हणजे तिच्या वेशभूषेकडे बघून जसं आपण आई बघितल्यानंतर आपल्याला आई वाटते की आई म्हणजे प्रेम करणारी, आणि मग भूक लागली की खायला देणारी, आणि झोपलं म्हणजे की पांघरून घालणारी. पण जेव्हा कुठल्या कणखर प्रसंग आल्यानंतर आई जेवढ्या स्ट्रॉंगली उभी राहते घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी, तर ही गीता ती आहे. क्या बात आहे. नेहा, आता काय बघायला मिळणार आहे? रेश्मा ही मुलगी आहे, 24-25 वर्षांची आहे. कुठनं तरी गावाकडनं आली आहे मुंबईमध्ये. भाऊंबरोबर सफाई कामगार म्हणून काम करते आणि थोडीशी पिचलेली आहे. तिला आयुष्य असं काय 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 दाखवत गेलं आहे की कॉन्फिडन्स नाही आहे. तिला गोष्टी कळत आहेत, मूर्ख नाही आहे, पण कुठला निर्णय घेण्याची ताकद नाही आहे, ती धमक नाही आहे, कारण तशी परिस्थितीच नाही आहे हातात. आणि मग अशा वेळेला आयुष्यात येणारी माणसं, त्यांच्यावर केलेलं प्रेम, त्यांच्यावर ठेवलेला विश्वास आणि काही चुकलेली पावलं आणि त्यातनं आलेलं शहाणपण, ही एकूण रेश्मा आहे. वल्नरेबल आहे खूप, आणि माझ्यापेक्षा खूप वेगळी आहे. तर रिलेट करतेस का तू की मी नेहा अशी आहे आणि रेश्मा अशी आहे? मी तिला नाही रिलेट करू शकत, कारण मी वल्नरेबल आहे, पण मी निर्णय घेऊ शकते माझा. मी चुकीचा निर्णय घेतला तरी मी जबाबदारी घेऊ शकते, पण तिच्याकडे तो स्कोपच नाही आहे की ती काही चुकीचा निर्णय घेईल. मग एका पॉईंटला ती तुला स्वार्थी पण वाटेल, एका पॉईंटला तुला तिची दया येईल, कधी राग येईल, कधी वाटेल की हिला ओढून बाहेर काढावं या सगळ्यातनं, पण ते ह्यासाठी वाटेल कारण तुझं प्रेम बसेल तिच्यावर, कारण ती जेन्युइन आहे जे काय करते त्याच्यामध्ये. क्या बात. अमोल सरांना विचारायला आवडेल, सिनेमातले शूटिंग लोकेशन्स, रिअल लोकेशनला तुम्ही मुलुंडमध्ये शूट केलं आहे, कशी ही संपूर्ण जागेची निवड झाली? आणि जसं मी मगाशी विधी मॅमशी पण बोलत होती, त्या बोलल्या की तुम्ही खऱ्या खऱ्या कचऱ्यामध्ये उतरून ते सगळं केलं आहे. काय, कसं हे सगळं साकारलं आणि तो अनुभव कसा होता? खरं म्हणजे रिअल लोकेशन्सला जेवढं शूट केलं आहे तितकाच सिनेमा हा सेटवर शूट झाला आहे. पण ते आमचे आर्ट डायरेक्टर निलेश चौधरी यांचं काम इतकं छान आहे की ते आम्हाला लोकांना सांगायला लागतं की बाबा हा सेट नाही आहे. हे का चौथ्या दिवशी कळलं की हा सेट आहे, हे घर नाहीये. तर गंमत अशी झाली की आम्ही जिथे हिंदू कॉलनी म्हणून एक, जय हिंद कॉलनी म्हणून एक मुलुंडमध्ये जागा आहे, आम्हाला त्या बैठ्या चाळींमध्ये करायचं होतं. तर आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली की आम्हाला इथे शूट करायचं आहे, भाऊ येणार वगैरे, अशा सगळ्या जोमाजोमात ते पटकन त्यांच्याकडनं अप्रुव्हल आलं. त्या बिचाऱ्या लोकांनी आम्हाला फार मदत केली आणि तिथे आम्ही आमचा सेट बांधला. बरं, पोलिसांचे मार्शल वगैरे असे फिरतात ना सगळ्या ठिकाणी सगळं बघायला, तर ते एक मार्शल आणि त्याच्याबरोबर 2 म्युन्सिपाल्टीचे लोक आले अचानक दुसऱ्या दिवशी. ते म्हणाले कोणाच्या परमिशनने तुम्ही हे बांधलंय? मग त्यांना आतमध्ये नेऊन दाखवायला लागलं की ही भिंत नाही आहे, हे बघा, हे किंतांची वॉल आहे, इथे आम्ही सिनेमा शूट करतोय. मग त्यांना ते लेटर वगैरे दाखवायला लागलं परमिशनचं आणि सगळं, आणि मग त्यांना विश्वास बसला. ते म्हणाले अरे काय कमाल आहे. म्हणजे भिंतींचं एजिंगपासून ते बाकी सगळ्या गोष्टी इतक्या बेमालूमपणे निलेशने खऱ्या करून दाखवल्या. तर ते फारच म्हणजे आम्हाला लिटरली लोकांना सगळ्यांनाच तो आश्चर्य वाटतं की हा सेट होता,
अरे बापरे, हे तर रिअल लोकेशन वाटतंय. कारण का जे डिटेल खरं म्हणजे काय, जे म्हणतात ना की गॉड इज इन डिटेल्स, तर ते आर्ट डिपार्टमेंटने अगदी 100% खरं करून दाखवलं आहे. भाऊ, सफाई कामगाराची तुमची ती भूमिका आहे आणि तुम्ही स्वतः कचरा उचलून म्हणजे रिअल वाटावे असे सीन्स तुम्ही दिलेत. तुमचा तो अनुभव कसा होता? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक ऑफबीट प्रश्न विचारायला आवडेल. सगळे असं म्हणतात की भाऊ खूप शांत आहेत, असं का म्हणतात? नाही, मी खरंच शांत आहे. मी अरे मी फक्त स्क्रीनवरच जे काय करतो ते बाहेर शांतच आहे. मी यांना माहिती आहे, त्यांनी पाहिलं आहे. कारण मी काय होतं माझं, आता कुठलं उत्तर देऊ मी आता? शांतच पहिले द्या. कारण काय होतं, मी बघतो ना काही ठिकाणी जातो किंवा शूटिंगला असेल किंवा पार्टी असतील किंवा कुठे ते, तर तिकडे ना चर्चा होते ना दुसऱ्यांबद्दल, तर ती माझ्याबद्दल पण होऊ शकते. म्हणजे काही वेळा ते होतं ना, हा उगाच तिकडे कोणी असेल दुसरं, तर त्या काय उगाच पुढे पुढे करतोय. जे काही करतात आमच्या इंडस्ट्रीत करतात, तर त्यांना बोललं जातं. म्हटलं याला आपण केलं तर आपल्यालाही बोललं जाईल, त्यापेक्षा आपण आहोत तसे बरे आहोत, उगाचच नको. म्हणून मी बाहेर शांत असतो, कामाच्या वेळी काम करतो. जे काय असेल तिथे उड्या मारायचे ते उड्या मारतो. आय होप सगळ्यांना उत्तर मिळालं. एक्झॅक्टली, येस. आणि आता झाडू काम जो आपला सफाई कामगार आहे त्याच्याविषयी, एकतर मी घरी झाडू मारत नाही खरं तर. सिनेमात अरे नाही, म्हणजे असं वाटेल लोकांना की अरे घरी पण झाडू मारत असतो, असं होतच नाही. कधी बायको 2 दिवस गेली तरी घर तसंच असतं. मी फक्त उठून शूटिंगला गेलो तर तेवढंच. आणि इकडे काम करताना मला खरंच ते जगता आलं. म्हणजे ती धूळ, त्यामुळे रुमाल मला वाटतं एकाच सीनला होता, बाकी ते आम्ही मारतच होतो झाडू. आणि कचऱ्याच्या याच्यात तर म्हणजे संपलं होतं. म्हटलं ते कसं कचरा काढत असतील, आपल्याला दिसतं आपण कचरा करून जातो, पण काही घाण टाकतो तिकडे, शेवटी ते उचलणारे असतात. आणि मग ते जगायला म्हटलं नाही, हे आपल्याला खरा कचरा जेव्हा टाकला गेला, आधी मला वाटलं खोटाखोटा हे करा असेल असं उचलून टाकायचं, पण नाही, तो पूर्ण जेवढा टाकला होता ना तेवढा साफ करायला, म्हणजे पूर्ण साफ करायला लावलं याने. त्यामुळे तेवढं ते रिअल म्हणजे म्हटलं नाही करायचंच आहे, आपल्याला रोल आहे तर करायलाच हवं. मग ते केलं. इवन दुसरा एक सीन होता दारू प्यायचा, तर थम्सअप होता त्यात ओतलेला, तो किती ग्लास आम्हाला दुसऱ्या दिवशी लूज मोशन झालं खरं तर. हो, किती प्यालं मी ग्लास. मी कधी पाणी जास्त पित नाही, त्यात 6-7 ग्लास. 2 लिटरची बाटली पूर्ण संपली. हो, कारण शॉर्ट चालू होती. शॉर्ट नाही, हे खरं असतं तर शॉर्ट झाला नसता. एन्जॉय झालं. हो, नाही पण ते खरंच बघताना तुम्हाला वाटेल. बरं, एकदा आम्ही प्रमोशनच्या वेळी पण झाडू आपल्या दिवाळीच्या ह्याच्यात, तर त्या कामगार होते, त्यांना मी विचारलं बरोबर मारतोय का? नाही करेक्ट आहे म्हणाले, बरोबर मारताय तुम्ही. हा, ती दुसरी लांब झाडू असते ना ती. त्यामुळे ते एन्जॉय केलं खूप. आणि नंतर आम्ही शूटिंगच्या वेळीसुद्धा लोक ती कचरा घंटागाडी यायची ना, ते तिथूनच काय भाऊ ते खूप फ्रेंडली झालो होतो मी, घरी दिसतो त्यामुळे. आणि मग त्यांच्यावर फोटो काढले. आणि तेही आता कधी येतोय आम्हाला बघायचं आहे, कारण त्यांना आतली स्टोरी काय माहिती नाही, पण त्यांना खूप मजा येईल. त्यांना तुम्हाला त्या गणवेशात बघूनच त्यांच्यात एक्साइटमेंट निर्माण झाली तर सिनेमा कसा असेल. अगदी. मिताली, कसा होता अनुभव या संपूर्ण प्रोसेसचा? एका वाक्यात सांगू शकेन की मला एंड ऑफ द डे तुम्हाला वर्क सॅटिस्फॅक्शन मिळालं ना की सगळं मिळून जातं. त्यामुळे मला खूप समाधान मिळालं हे कॅरेक्टर करताना. मला अमोलबरोबर काम करताना खूप मजा आली. खूप त्रास देत होतो पण खूप मजा आली. भाऊ सरां खूप सरप्राईज पॅकेज होतं भाऊ सर माझ्यासाठी, की मी खूप वेगळं इमॅजिन केलं होतं. जसं आता मला असंख्य लोक विचारतात की कसे आहेत ते, आणि मला सांगावं लागतं की नाही, ते खूप शांत आहेत. ते म्हणजे आम्ही जेवढं आत्ता बोलत असू ना, तेवढं पूर्ण शूटिंग दरम्यान सुद्धा आम्ही एकत्र बसून कधी बोललो नसतो, कधीच नाही. सो खूपच छान अनुभव होता आणि आता तो प्रेक्षकांनाही येईल अशी अपेक्षा आहे. नेहा, अनुभव कसा होता? उत्तम. नशीबवान आमच्यासाठी तर बघाच, कलाकारांसाठी, आणि तुमच्यासाठीही बघा. आणि एकटे नका भाऊ, फॅमिलीबरोबर बघा, आणि एक वेगळ्याच विश्वात तुम्हाला घेऊन जाईल आणि तुम्ही हसतच बाहेर याल असं मला वाटतं. म्हणून नशीबवान बघा. नशीबवान का बघावा यासाठी अनेक कारण आहेत. एक तर प्रोमो बघून तुम्हाला अनेक प्रश्न पडले असतील की हे असं काय, त्याची सगळी उत्तरं तुम्हाला पिक्चर बघून मिळतील.
तुम्हाला वेगळे भाऊसर बघायला मिळतील. आणि खूप वर्षानंतर माझी एक फिल्म येते, तर मी आवर्जून सांगेन की नशिबान बघा. दिल्ली की दीवार ही उदय प्रकाशांची गोष्ट, मग नशीबवान अमोलने लिहिलेली गोष्ट, जी बबनची गोष्ट आहे, गीताची गोष्ट आहे, रेश्माची आहे, राकेशची आहे, ती तुमची गोष्ट होणार आहे जेव्हा ती तुम्ही बघाल. कारण ती आपल्या सगळ्यांचीच गोष्ट आहे. ती माणसाबद्दलची, माणसाचा स्वभाव, त्याच्यातल्या विकृती, त्याच्यातलं प्रेम, त्याच्यातला राग, या सगळ्याबद्दलची गोष्ट आहे. आणि मी आहे या फिल्ममध्ये. माझ्यासाठी पण बघा ही फिल्म नशीबवान. अगदी म्हणजे हा सगळ्याचा कॉम्बो प्लस फॅमिली एंटरटेनमेंट तुम्हाला बघायचं असेल तर नशीबवान हा सिनेमा बघायला तुम्ही नक्की जा. आणि ही सगळी धमाल तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि तुमच्या सगळ्यांना विश यू व्हेरी ऑल द बेस्ट सिनेमासाठी. थँक्यू.